ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, रूपाबाई केडगे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर काकू म्हणत होत्या जवळजवळ 28 वर्ष झाली म्हणतात। आता त्या म्हणतात मला एवढं नाही हे होत, म्हणजे कधी मी मार्गात आले किती वर्ष झाली सॉरी, हे अगदी ॲक्च्युअली नाही सांगता येत म्हणतात. पण 28-29 वर्ष होत आली म्हणतात, की मी आईंच्या मार्गामध्ये आहे, असं त्या म्हणत होत्या. तर त्या म्हणल्या, "मी अशिक्षित आहे. म्हणजे मला लिहिता वाचता आत्ता थोडं-थोडं यायला लागलंय. ते पण माझ्या नातवांनी वगैरे मला शिकवलंय" म्हणतात. "थोडं-थोडं आता यायला लागलेलं आहे" म्हणतात, लिहायला, वाचायला ते. मी आता ह्या 2 वर्षात नातवांकडनं वगैरे शिकते. तर मला त्यांनी शिकवलेलं आहे" म्हणतात. पण त्याच्या आधी खूप प्रॉब्लेम आले म्हणतात त्यांनी. भजनाला आम्ही जायचं म्हणतात, तर त्यावेळेला काही कळायचं नाही म्हणतात. म्हणजे भजनं म्हणली जायची, पण प्रत्येक शब्द असा समजायचा नाही सुरुवातीला. नंतर ती भजनं पाठ झाली म्हणतात. 7-8 वर्ष सलग केल्यानंतर मग त्या भजनांचे अर्थ, भजनांचं हे ते, नाहीतर नुसतं निम्मे शब्द कळायचे, निम्मे शब्द कळायचे नाहीत. का तर हे नव्हतं ना, वाचन येत नव्हतं त्यामुळं. पण आता वाचायला यायला लागलेलं आहे म्हणतात. म्हणजे खूप चांगलं येतंय असं नाही, पण तरी पण वाचायला यायला लागलंय म्हणतात. तर त्यामुळं मग मी अ, अगदी आईंच्या पुस्तकातले जे वाचनाचं हे असतंय ना, तर तो एक तोटा पण झाला म्हणतात मला माझा, की पुस्तकं आणली तरी वाचनासाठी हे नसायचं म्हणतात, वाचन करायला. आणि असं होतं म्हणतात, की आम्ही दोघं पण म्हणजे बाहेर राहिलेलो होतो. मी अशिक्षित होते. मिस्टरांनी त्यामुळं आधीपासून थोडं दुर्लक्षच केलं म्हटल्या माझ्याकडं. आणि तर मुलं मला शिकवायला वगैरे जमायचं नाही, हे करायला जमायचं नाही, म्हणून मुलांना त्यांनी हॉस्टेलवर घातलेलं होतं म्हणतात. नशिबानं ती एक गोष्ट होती, की सरकारी म्हणजे सरकारी नोकरदार नवरा मिळालेला होता त्या काळामध्ये म्हणतात. आणि ते कुठेतरी पुण्याचं काम होतं, ते काहीतरी मागचं पुण्य, ते सरकारी नोकरदार. पण त्याच्यामुळं खूप इन्सल्ट, खूप हे ते सहन करायला लागलं म्हणतात. आणि ज्यावेळेला आईंच्या मार्गामध्ये आले म्हणतात, तर त्यावेळेला म्हणजे मोठा मुलगा जो होता, तो 4थीला होता आणि मुलगी 1लीला होती म्हणतात. मग त्यांनी त्यांच्या बहिणीकडे ठेवलेलं होतं मुलीला. तर का तर शिक्षणासाठी. मला शिकवता येत नव्हतं म्हणून. आणि सगळेजण म्हणायचे, "तिला शाळेला घाल वगैरे, तिला तिला शिकव." का तर माझं पण वय काय एवढं हे नव्हतं. लहानच वयात लग्न झालेलं होतं म्हणतात. पण मिस्टरांनी नाही शिकवलं नाही मला. आणि अ, मुलीला बहिणीकडे त्यांच्या ठेवलं म्हणतात ह्याच्यासाठी, शिक्षणासाठी. का तर बहीण शिकलेली होती, ती चांगली शिकवेल म्हणून. आणि मुलगा मोठा झाला, की मोठा झाल्यावर थोडासा त्याला हॉस्टेलवर घातलं. नंतर मुलीला पण हॉस्टेलवर हे केलं. त्यामुळे मुलं माझ्याकडे नव्हतीच म्हणतात. मग ती सुट्टीला वगैरे यायची, हे करायची. मग मला असं वाटायचं त्यांच्याकडनं शिकावं. खरं मुलं लहान-लहान होती तोपर्यंत वेगळ्याच गोष्टी होत्या. कधीतरी यायचीत म्हणतात. आणि तर त्यांना कुठं त्यांच्या कुठं पाठीमागं लागणार शिकायला. आणि नंतर मोठी होईल तसं मग ते हेच झालं म्हणतात, परत त्यांचं जॉब हे ते त्याच्यात काय माझं हे. पण आता नातू वगैरे माझ्या आहेत ना, तर त्यांचं माझं खूप चांगलं हे आहे, बॉन्डिंग आहे म्हणतात. म्हणजे जे त्या ह्यांच्यापेक्षा जास्त, माझ्या मिस्टरांपेक्षा जास्त माझ्याबरोबर त्यांचं नातं खूप घट्ट आहे, नातवांचं म्हणतात. आणि त्यामुळं ते मला, "आजी तू हे कर, आजी तू ते कर." बरेच गोष्टी मला शिकवतात. मला हे काय मोबाईलमधले अनुभव वगैरे काही माहीत नव्हतं. मला हे माझ्या नातवांनी शिकवलंय म्हणतात बघायला वगैरे. माझ्या नातवांनीच मला सगळं हे केलेलं आहे म्हणतात. म्हणजे हे मोबाईलवरचं ज्या पण गोष्टी आहेत, ते त्यांनीच मला हे करून देतात. रोज तुमचे व्हिडिओ, अनुभव कथनाचे ते लावून देतात. मला आत्ता कळलंय, की मोबाईलवरती भजनं वगैरे मी आत्ता बघायला लागले म्हणतात. पण आईंच्या कृपेनं म्हणतात ही गोष्ट होती. म्हणजे लहानपणापासून परिस्थिती गरीब होती. आई-वडिलांच्या घरची परिस्थिती गरीब होती. आणि आम्ही म्हणतात 6-7 बहिणी.
म्हणजे एक बहीण वारली त्यामुळं 6 बहिणीनंतर पण 7 बहिणी आम्ही होतो म्हणतात. एक बहीण वारली, 6 बहिणी होतो आणि परिस्थिती फार बेकार आणि मग ते शिकवणार कोण म्हणतात. पटापट लग्न करून दिली आणि काय अजून तिसरी, चौथी अशा शिक्षण सगळ्यांची झालेली होती म्हणतात. पण मला नशिबानं चांगला सरकारी सर्व्हिस असणारा नवरा मिळाला म्हणतात त्या काळामध्ये. आणि ज्या वेळेला लग्न झालं, मुलं झाली, मुलं मोठी झाली, तर त्यावेळेला म्हणजे ह्यांची बदली होत राहायची म्हणतात. माझ्या मिस्टरांची बदली होत राहायची. तर आम्ही ज्यावेळेला बदली झाली आमची आणि मुंबईला ज्यावेळेला बदली झाली, त्यावेळेला बदली झाल्यानंतर मला आईंचा मार्ग मुंबईला गेल्यानंतर मला तिथं मिळाला म्हणतात. तिथल्या ज्या भगिनी होत्या त्या आणि त्या पण मला थोडंसं हेच करायच्या म्हटल्या. का तर मी कशी थोडी मला तेवढंसं आता आम्ही गावातच राहिलेलो होतो, हे होतं आणि त्यात मी कधी घरातनं न बाहेर पडलेली. थोडंसं हे करायच्या, पण काही-काही भगिनींनी मला चांगलं हे केलं, येत जावा रोज असं ते हे केलं आणि मी जायला लागले म्हणतात मला भजनाचे. पण काही कळायचं नाही म्हणतात. कुणी पुस्तक हे केलं तरी पण काही कळायचं नाही म्हटलं. का तर मी अशिक्षित होते. मग तसंच ते चाली वगैरे आवडायच्या. पहिल्यांदा नुसतंच असं हे करत बसायचं. मग तिथं आम्ही जवळ-जवळ 8-10 वर्ष होतो म्हणल्या. त्यामुळे मी तिथंच मुंबईमध्येच म्हणल्या माझं हे झालं. भजनाची मला गोडी लागली आणि मुलं नव्हती त्यावेळेला. मुलं नसल्यामुळं मला खूप वेळ होता. मग ते फक्त मी काय करायची, येऊन घरी काही-काही भजनांचे थोडे-थोडे शब्द लक्षात असायचे, ते गुणगुणणं, त्याच्यानंतर ओम नमः शिवाय म्हणत राहणं. खरं फार वाटायचं पुस्तकं घ्यावी, पुस्तकं वाचावी आईंची वगैरे. आत्ता मी थोडं-थोडं वाचायला लागले म्हणतात आणि त्यावेळेला वाटायचं वाचावं, करावं आईंची पुस्तकं वगैरे. तर ते नाही शक्य झालं म्हणतात. पण तुम्हाला सांगू म्हणतात माझी तब्येत सारखी नादुरुस्त असायची. मुलं झाल्यानंतर हे मला जरा प्रॉब्लेम सुरू झाला म्हणतात. तब्येत सारखी नादुरुस्त असायची. सारखी मी आजारी पडायची. मग ते मानसिक टेन्शनमुळं असेल किंवा काही इतर. का तर माझ्याशी बोलायला कोण नव्हतं. माझे मिस्टर पण कसं थोडं दुर्लक्षितच करायचे म्हणतात मला. मग ते आले की मी कधी बोलावं, करावं म्हटलं तर मी घाबरूनच बोलायची त्यांच्याशी. मग मला दिवसभर पण कोण नाही. मग मला ज्यावेळेला आईंचा मार्ग मिळाला, मी भजनाच्या ठिकाणी ज्यावेळेला चालले ना, तर त्यावेळेला मला असं वाटायला लागलं की बाबा म्हणजे आपल्याला काहीतरी कुठेतरी मन हलकं करण्याचं ठिकाण आहे. तर तिथं मी म्हणजे भगिनी असं जास्त इकडचं-तिकडचं बोलायच्या नाहीत. पण मी येताना बडबडत राहायची. पण नंतर नामस्मरणाची सवय लागल्यामुळं ती सवय कमी-कमी होत गेली म्हणतात. म्हणजे इकडचं-तिकडचं गप्पा मारायचं वगैरे. पण मी जायची ना भजनाला, तर मग मी तिथं हे करायचे, प्राथमिक सेवा वगैरे घ्यायची. त्यामुळं मग मला चांगलं वाटायला लागलं म्हणल्या. कुठेतरी मन रमायला लागलं, हे व्हायला लागलं. मग त्या गोष्टींमधून मी घरातल्या सगळ्या गोष्टींमधून आईंच्या कृपेनं ते हे बाहेर पडायला लागलं. जसं मंदिरला वगैरे चालले. मग मला बाहेरचं थोडं माहीत व्हायला लागलं आणि तुम्हाला खरं सांगू म्हटल्या तिथे गेल्यानंतर मग मला कळायला लागलं की भाजी मार्केटला वगैरे ते कसं जायचं, काय करायचं. मी मंदिरात जायला लागल्यावर एक दोघी-तिघी बायकांबरोबर ओळख झाल्यावर मग नाहीतर मला काहीच कळत नव्हतं म्हटल्या तिथलं. मग मला थोडंसं हुशारी यायला लागली तिथं गेल्यानंतर वगैरे हुशारी यायला लागली, हे करायला लागलं. बऱ्याच भगिनी होत्या ज्यांना मला असं वाटायचं ज्यांच्याकडून शिकून घ्यावं. पण ते तेवढं तिथं होण्यासारखं नव्हतं म्हटल्या. पण त्याच वेळेला झालं असतं माझं शिक्षण, त्यावेळेला जर मी शिकत राहिले असते ना वाचन वगैरे, तर आता एकदम परफेक्ट. पण नातवांनी मला तरी बऱ्यापैकी मी खूप जास्त अवघड शब्द असले तर तिथं अडकले तर हे करते म्हणतात. पण मी आता वाचायला शिकले. मी असं खूप जास्त अवघड जोड शब्द वगैरे असले ना तर थोडं, पण काना, मात्र्या, वेलांटीचे सगळे शब्द मला आईंच्या कृपेनं येतात म्हणतात आता. आणि तुम्हाला सांगू म्हणतात ते तब्येतीचा एक महत्त्वाचा अनुभव. जसं म्हणजे मुलं जशी बाहेर पडली तर माझ्यापासून लांब गेलीत म्हणतात. मला इतकं म्हणजे अगदी उदास वाटायचं, रडू यायचं, रोज असं रडावं वाटायचं आणि मी ना इतकी मोठ्या-मोठ्यानं घरात रडायची म्हणतात. माझे मिस्टर गेले की ते माझी मुलं नाही आहेत सोबत म्हणून ते आणि
खूप वाईट वाटायचं. आपण अशिक्षित आहे म्हणून मुलांना आपल्यापासून लांब केले वगैरे, असं हे फार फिलिंग वेगळ्या वेगळ्या यायच्या म्हणतात. आणि मुलं पण आली ना, तर तेवढी माझ्याशी का का तर ती लांब गेलेली होती. त्यांची शिक्षण त्या पद्धतीनं, त्यांना ज्या वातावरणात ती वाढली ती त्या पद्धतीने, त्यामुळे ती पण जरा मला हेच करायची म्हणतात, की आई अशिक्षित आहे अशा पद्धतीनेच थोडं हे करायचे. पण आईंच्या कृपेनं म्हणतात, तुम्हाला खरं सांगू, आईंच्या कृपेनं मोठी जशी झालीत, म्हणजे जॉबला वगैरे जशी लागली, त्यांचं त्यांनी जॉबला लागले, हे केले, त्यांचं त्यांनी शिकली, तर त्यांना शिकवायला कोण नव्हतं, हे नव्हतं. शिकले, सगळं झालं म्हणतात. पण मोठी झाल्यावर, जॉबला लागल्यावर मात्र घर त्यांनी सोडलं नाही. म्हणजे माझ्या मुलानं घर सोडलं नाही. मुलीचं लग्न होऊन गेली ती. पण तुम्हाला सांगू, मोठी झाल्यावर मुलं वेगळी होतात, पण मोठं झाल्यावर माझं आणि त्यांचं बॉन्डिंग चांगलं झालं, हे आईंच्या कृपेनं. का तर एवढ्या वर्षाची जी माझी उपासना चालू होती, त्या का तर हा खूप मोठा अनुभव आहे म्हणतात माझ्यासाठी. का तर मोस्टली सगळ्यांचं असं होत आहे, की मुलं लहान असतात, त्यावेळेला ती आई-बापांजवळ असतात आणि ती लांब जात नाहीत. पण मोठी होतील तशी ती आई-वडिलांपासून लांब जातात. लग्न झाल्यावर तर सगळ्याच गोष्टी वेगळ्या होतात. पण तुम्हाला सांगते म्हणतात, एवढ्या वर्षांच्या उपासनेचा हा परिणाम होता. मला असं वाटायचं, की आत्ताच आपली मुलं आपली नाही आहेत. मोठी झाल्यावर तर ही काय आहे, आपल्यासोबत पण नसणार आहेत. खरं मला तुम्हाला सांगू असं वाटायचं. मला खूप वाईट वाटायचं, खूप रडायची मी. आत्ता अशी कंडिशन आहे, तर मोठी झाल्यावर काय, लग्न झाल्यावर तर काय विचारायचंच नाही, आपल्याला कोणच नाही, असं वाटायचं म्हणतात मला. पण तुम्हाला सांगू म्हणतात, जसं लग्न झालं ना, मुलगीसुद्धा माझी इतकी माझ्याशी जवळीक झाली तिची म्हणतात, आणि प्रत्येक दिवसातून मला 2 वेळा तरी फोन करते म्हणतात. मला कधी मुलांचं प्रेम माहीत नव्हतं. मी पण त्यांना कधी प्रेम द्यायला, मला ते ते जवळच नव्हते म्हणतात. आणि मुलगा तर मला तुम्हाला सांगू असं वाटतंय म्हणतात, की लहानपण मी कधीच नाही त्याचं बघितलं. आणि मोठा झाल्यावर मला असं वाटायचं आता जॉबच्या निमित्तानं जातील लांब वगैरे, पण मला सून आईंच्या कृपेनं चांगली मिळाली. मुलगा माझा तुम्हाला सांगू, सुनेमुळं माझ्या जास्त जवळ आला असं म्हणायला हरकत नाही. मी अपवाद असेन म्हणतात. त्या म्हणतात असं कुठंच नसेल, पण आईने ती कृपा माझ्यावर केली म्हणतात. आणि माझे सून, माझा मुलगा, माझी नातवंडं माझ्या जवळ आहे म्हणतात. आणि कधी मुलांचं सुख मला लहानपणीचं मिळालं नाही, म्हणून आईंनी नातवांच्या रूपानं ते लहानपण मला त्यांच्याबरोबर जगायचं हे दिलेलं आहे. ही ही गुरूंची किमया असते म्हणतात. ही गुरूंची कृपा आपण म्हणतोय. त्यांचं बालपण मला खूप रडायची मी, की मला माझ्या मुलांबरोबर वेळ घालवायला मिळत नाही. माझ्या मुलांचं लहानपण मी बघितलं नाही. हे खूप वाईट वाटायचं. तर ते मुलांचं बालपण मला बघायला मिळालं नाही, मला ते अनुभवायला मिळालं नाही. म्हणून माझ्या नातवंडांचं बालपण मी स्वतः अनुभवलं म्हणतात. आणि इतकी इतकी त्यांच्या आई-बापांबद्दल सुद्धा त्यांना एवढं हे नाही, तेवढं ते माझ्याजवळ असतात. माझ्या नवऱ्याच्या एवढे जवळ नाहीत, तेवढे ते माझ्याजवळ असतात. शाळेतनं आलं की ती माझ्याजवळ असतात. आणि असं पण नाही म्हणतात, की आता खूप अजून छोटी आहेत म्हणून ते. माझा नातू म्हणतात 8वीला आहे आता, आणि माझी नात 6वीला आहे म्हणतात. पण तरीसुद्धा ती दोघं अगदी क्षणभर सुद्धा मला सोडत नाहीत म्हणतात. अगदी क्षणभर सुद्धा. कुठं चाललं की आजी चल, आजोबांना विचारत नाहीत म्हणतात. पण मला आधी, आजी चल आपण इकडं जाऊन येऊ, आजी चल हे करू, आजी चल ते करू. आणि मला सगळं शाळेमधलं सगळं हे करतात. त्यांनीच मला, माझ्या नातवानं मला लिहायला वाचायला सगळं शिकवलेलं आहे म्हणतात. खूप म्हणजे मला जे म्हणजे लहानपणी मुलांचं जे अनुभवायला मिळालं नाही, ते ह्यांचं. आणि ज्या वेळेला मी भजनाला चालले ना म्हणतात, माझी मानसिक स्थिती खराब असल्यामुळे मी सारखी वरचेवर आजारी पडत होते म्हणतात. आणि तर ज्यावेळेला मी भजनाला सुरुवातीला चालले ना, आणि मंदिरात सेवा वगैरे घ्यायला लागले, हे करायला लागले, त्यावेळेला त्या म्हणतात माझ्या तब्येतीत चांगला फरक व्हायला लागला. म्हणजे कुठेतरी मी मिसळायला लागले, माणसांमध्ये जायला लागले. मग मी सगळ्या मला असं कधी काही त्यांनी अडवलं नाही म्हणतात. मग मी सगळ्या उपासनांना जायची. त्यामुळं माझं बाहेर जाणं झालं. मग मी कुणाच्यात तरी जाते, मला माणसांमध्ये गेल्या म्हणजे बरं वाटायला लागलं. आणि
त्यात नामस्मरणाचा प्रभाव, भजनाचा प्रभाव पडला म्हणतात आणि खूप चांगल्या रीतीनं हे केलं म्हणतात. म्हणजे आईने मला घडवलं. जे माझ्या मुलांचं सुख मला बघायला मिळालं नाही, ते नातवांकडून बघायला मिळालं. आणि ज्या वयात मुलं आई-बापाला सोडून जातात निघून, त्या वयात आईंनी माझ्याजवळ माझ्या मुलाला ठेवलं म्हणतात. माझी मुलगी कधी मला तिचं कॉलेज लाईफ त्यांचं त्यांनीच ते सगळं जगले. पण तुम्हाला खरं सांगू म्हणतात, आता दिवसातून 2-2 वेळा माझी मुलगी मला फोन करते. महिन्यातनं एकदा तरी येऊन भेटून जाते. कधी म्हणजे ती जशी जॉबला लागली तसं तिनं काही असं हे केलं नाही. पण प्रत्येक सणाला ती मला साडी, त्याच्यानंतर मला आज ही सवय आहे हिरव्या बांगड्या वगैरे अगदी भरगच्च घालायची. पहिल्यापासूनच ती सवय आहे, त्यामुळं ती आता काही सुटत नाही कुठं जरी राहिलं तरी. पण मला हिरव्या बांगड्या, साडी वगैरे ते सगळं घेऊन येणारच ती. आणि तुम्हाला सांगू, सूनसुद्धा अशा पद्धतीची मिळाली की माझा आईंच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळं माझं काही तक्रार नसते. तुम्ही करा, काय जे जमत नाही ते मला विचारा, मला सांगा, मी करते. मी पण अगदी म्हणजे माझ्या मुलीसारखं त्यांना हे केलेलं आहे. आणि त्यामुळं ती पण मला इतकी चांगल्या रीतीनं हे करते म्हणतात की आई हे करा, आई ते करा, आई तुम्ही असं हे करा. मला वेगवेगळं ड्रेससुद्धा घालायला लावते कधी-कधी. मला कधीच नव्हतं माहिती. पण माझी सून मला कधी-कधी ड्रेस घालायला लावते. बाहेर त्या बांगड्या वगैरे सगळं काढून दुसऱ्या घालायला लावते. हे सगळं जे सुख आहे ना, म्हणजे मुलीचं सुख मला मिळालं नव्हतं, ते आता सुनेच्या रूपानं मिळालं. आणि मुलांचं लहानपण जे मला बघायला मिळालं नव्हतं, अनुभवायला मिळालं नव्हतं, ते बालपण मला नातवांच्या रूपानं मला सगळं म्हणजे अगदी जन्मापासून त्यांच्या आता इथं 8वीचा मुलगा झाला म्हणतात, तिथंपर्यंत त्यांचं सगळं बालपण मला म्हणजे हे करायला मिळालं, अनुभवायला मिळालं म्हणतात. का तर सून आणि मुलगा दोघंही सर्व्हिस करणारे. मग त्यामुळं ते सगळं मला अनुभवायला मिळालं. आणि कधीही आता एवढं मुलगा 8वीला गेला, एवढे वर्ष झाली मुलाच्या लग्नाला वगैरे म्हणतात, तर कधीही मला आठवत नाही म्हणतात की सुनेनं मला काहीतरी तडतड बोलली आहे किंवा मी तिला काहीतरी तडतड बोलली आहे. हां, कधीतरी वाद वगैरे झाले तरी पण एका तासाभरात ती मम्मी, मम्मी, आई, आई करून परत येते म्हणतात. कधी असं मनात ठेवत नाही. कधी तिनं मला की तुम्ही हे का हेच करा, तेच करा, असं नका करू, तसं नका करू, कधीच नाही म्हणतात. आणि मीही तिला कधी हे केलेलं नाही तसं. त्यामुळं आमच्या दोघींचं इतकं चांगलं हे आहे ना, माझ्या मुलीचं आणि ते माझं आत्ता आत्ता चांगलं नातं निर्माण झालं. पण ते नातं म्हणतात तिच्या लग्नापासून, सुनेच्या लग्नापासून माझं आणि तिचं नातं एकदम चांगलं आहे म्हणतात. तर मला जी भीती होती ना म्हणतात की आत्ताच मुलांचं असं आहे, मला माझ्यापासून मुलं लांब आहेत, तर मोठी झाल्यावर तर माझं आणि त्यांचं काहीच नातं राहणार नाही, कधी त्यांचं माझं हेच राहणार नाही. ती भीती सगळी आईंनी घालवली म्हणतात, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि त्यांचं उलट ज्या वयात मुलांची गरज असते त्या वयात आईंनी माझ्या जवळ आणलीत माझी मुलं. आणि त्यांचं बालपण मला अनुभवायला मिळालं नाही, म्हणून नातवांच्या रूपात मला सगळं त्यांचं बालपणाचं सगळं सुख मला अनुभवायला मिळालं. त्यांचं लहानपण बघितलं, आता त्यांचं मोठेपणसुद्धा मी बघायला लागले म्हणतात. ही सगळी कृपा आईंची आहे असं म्हणत होत्या काकू. आणि तर आणखी एक महत्त्वाची त्यांनी गोष्ट सांगितली मला की ज्यावेळेपासून मी वाचन करायला लागले म्हणल्या, तर त्यावेळी पहिल्यांदा मी श्रीकृष्ण प्रताप वाचन केलं म्हणल्या. मला त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा मी वाचायला लागल्यावर श्रीकृष्ण प्रताप वाचन केलं म्हटल्या. आणि मी पहिल्या ह्याच्यामध्ये आठवड्यामध्ये जवळजवळ 7 पानं वाचली म्हणल्या पहिल्या आठवड्यामध्ये. म्हणजे हळूहळू मी वाचते म्हणल्या, मला असं एकदम फास्ट वाचायला येत नाही. तर 7 पानं पहिल्या आठवड्यामध्ये वाचली. म्हणजे रोज एक एक पान असं झालं. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या, ते वाचन झाल्यानंतर म्हणजे 7वा दिवस संपला म्हणल्या. ते वाचन झाल्यानंतर माझी नात मला बोलली म्हणल्या, आजी आता तू खूप चांगली वाचतेस हां. आणि तर मी म्हटलं भरभर वाचायला यायला पाहिजे गं. तर त्या म्हटल्या बरोबर, म्हणजे आता बघ हे 7 दिवसात हे पूर्ण पुस्तक व्हायला पाहिजे असं आहे ना ह्याच्यामध्ये. तर तुळशीदळ वगैरे आहे, ते त्यांच्या नातवानं त्यांना सांगितलेलं होतं. तर ते 7 दिवसात व्हायला पाहिजे. असू दे गं, तू अगदी भक्तीनं करतेस ना, ह्या 7 पानांचं 7 तुळशीदळासारखं तुला पुण्य लागेल आणि तुझी इच्छा पूर्ण होईल, असं माझी नात बोलून गेली म्हणल्या.
आणि तुम्हाला काय सांगू म्हटलं म्हणजे मी कितीतरी दिवस म्हणत होते की म्हणजे कितीतरी दिवस नाही, कितीतरी वर्ष 2-3 वर्ष मी आधी म्हणत होते म्हटलं की माझं गावचं एक आहे हे घर म्हणजे गावी आमचं घर होतं. तर ते विकलंच जात नव्हतं म्हणला. विकताच विकत नव्हतं ते घर. म्हणजे एकदम रेट इतका पाडून मागत होते आणि मला असं वाटत होतं म्हणल्या की ते तेवढं चांगल्या किमतीला जावं आणि काही जे पैसे येतील ते मला खरंच तुम्हाला खरं सांगू असं वाटत होतं, माझ्या नातवांसाठी आणि माझ्यासाठी काहीतरी करावं. असं हे होतं. का तर मुलीला काय अजून हे नाही आहे म्हणतात, मुलं नाही आहेत. पण माझ्या दोन्ही नातवांसाठी आणि माझ्यासाठी काहीतरी करायचं आपण, असं माझी खूप इच्छा होती म्हणतात. आणि ते झालं म्हणतात. अगदी म्हणजे ते 7 दिवसाचं हे झालं आणि एक 2-3 दिवसातच ते हे झालं आणि तुम्हाला सांगू 56,000 माझ्या अपेक्षेपेक्षा 56,000 जास्त आले म्हणतात तिथं. म्हणजे अपेक्षेपेक्षा 2-2, 3-3 नव्हे 4-4 लाखाच्या डिफरन्सनं मागत होती म्हणतात. अपेक्षेपेक्षा एवढं कमी मागत होते. पण अपेक्षेपेक्षा 56,000 बरोबर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आले होते म्हणतात. आणि मग मी माझ्या नातवाला एक चैन केली, नातीला एक चैन केली म्हणतात आणि माझ्यासाठी स्वतःसाठी हार केला आणि मग उरलेल्या पैशांचं तुम्ही हे करा. असं आम्ही हे केलं म्हणतात. माझी खूप इच्छा होती आणि ती आईने अशा पद्धतीनं पुरवली म्हणतात. म्हणजे अवघ्या 2-3 दिवसात ते नंतर झालं म्हणतात ते संपल्यानंतर. आणि मग मी माझ्या नातीला इतकं जवळ घेऊन इतकं म्हणजे तिला हे केलं म्हणतात. मला असं वाटलं की आईच तिच्या रूपानं बोलल्या का काय असं मला वाटलं म्हणतात. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.